नमस्कार. मी डॉक्टर पंकज बनकर. ॲग्रोवन डिजिटलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. या खरीप हंगामात महाराष्ट्रातील प्रमुख कडधान्य पिके आणि यापैकी तूर हे महत्त्वाचं पीक मानलं जातं. तर तूर लागवडीविषयी आज सविस्तर चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत डॉक्टर NS कुटे, प्रमुख शास्त्रज्ञ, कडधान्य सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. सर, ॲग्रोवन डिजिटल तर्फे आपले स्वागत. सर्वांना नमस्कार. नमस्कार सर. तर सर, जसं की कडधान्य पिकं आणि महाराष्ट्रातील लागवडीखाली असलेलं क्षेत्र आणि तूर या पिकाचं महत्त्व या अनुषंगाने आपण चर्चा आयोजित केली आहे. तर मला तुम्हाला विचारायला आवडेल की कोणकोणती पिकं सध्या या खरीप हंगामात महाराष्ट्रामध्ये घेतली जातात आणि त्याखालील क्षेत्र किती आहे? सर्वांना नमस्कार. मी डॉक्टर नंदकुमार कुटे, प्रमुख शास्त्रज्ञ, कडधान्य सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, आपले सर्वांचे स्वागत करतो. आणि आज जो काही विषय घेतलाय खरीप हंगामातील कडधान्य पिके, तर साधारण महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर महाराष्ट्र राज्यात तूर, मूग, उडीद, चवळी, मटकी, कुलथी आणि घेवडा हे प्रामुख्याने कडधान्य पिके घेतली जातात. आणि ह्यात प्रामुख्याने तूर हे महत्वाचे कडधान्यवर्गीय पीक असून या पिकाखाली साधारण 12.5 लाख हेक्टर क्षेत्र आहे. त्याच्या खालोखाल आता उडीद पिकाचा नंबर दुसरा आहे. साधारण या पिकाखाली 4.5 लाख हेक्टर क्षेत्र आहे. आणि त्यानंतर मूग पिकाखाली साधारण 3.5 ते 4.5 लाख हेक्टर क्षेत्र आहे. आणि बाकी हे साधारण 1 ते 1.5 लाख हेक्टर चवळी, मटकी, कुलथी आणि घेवडा या पिकाखाली आहे. तर खरीप हंगामात शेतकरी बंधूंना सांगणे एवढंच आहे की आता खरीप हंगामात पाऊस सुरुवातीला व्यवस्थित पडला, पण त्यानंतर पावसाचा खंड पडलेला आहे फार मोठा. आणि त्या दृष्टीने आपल्याला संरक्षित पाणी देणे गरजेचे आहे. जर आपल्याकडे एक संरक्षित पाणी उपलब्ध असेल तर निश्चित आपण ह्या पावसात जो कालखंड पडलेला आहे या दरम्यान एक पाणी दिलं तर निश्चित आपल्याला पिकाची आपली वाढ चांगली समाधानकारक होईल, यात कुठलीही शंका नाही. ओके सर. आता जसं आपण बघतो की बऱ्यापैकी कडधान्यांची किंवा तुरीची पेरणी होऊन गेली, तर यानंतर शेतकऱ्यांनी प्रमुखपणे काय काळजी घेतली पाहिजे? निश्चित आता सुरुवातीला पाऊस वेळेवर पडल्यामुळे शेतकरी बंधूंनी वेळेत पेरणी केलेली आहे. पण आता जे मी आता सांगितलं त्याप्रमाणे पावसाचा खंड काही ठिकाणी अतिवृष्टी झालेली, काही ठिकाणी पावसाचा खंड पडलेला आहे. त्या दृष्टीने शेतकरी बंधू ज्यांनी आता साधारण आपले पीक हे 25 ते 60 दिवसाचे झालेले असेल आपल्या पेरणीनुसार, तर सुरुवातीला आपण विरळणे हे करणे फार गरजेचे आहे. विरळणी करण्याबरोबर जिथे काय आपल्याला गॅप पडलेला किंवा नांगे दिसून येत असेल तर नांगे भरणे गरजेचे आहे. आणि पीक हे 1 महिना साधारण तणविरहित ठेवणे फार गरजेचे. त्यासाठी आपण कोळपणी करणे गरजेचे. पीक पेरल्यानंतर 20 ते 25 दिवसांनी पहिली कोळपणी करावी. त्यानंतर दुसरी कोळपणी हे 15 दिवसांनी करावी. आणि ज्या ठिकाणी आपल्याला मजुरांची कमतरता भासत असेल तर आपण पेरणीनंतरचे जे तणनाशक आहेत, उदाहरणार्थ परसूट आहे किंवा ओडिसी आहे, यासारख्या तणनाशकांचा सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने वापर केला तर तणांचा बंदोबस्त होऊन पीक आपले तणविरहित राहून पिकाची वाढ हे फार चांगल्या पद्धतीने राहील. तर अशी काळजी घेणे गरजेचे आहे. सर, तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे पीक हे झाले. सध्या आता एक प्रॅक्टिस जसं की तुरीचं शेंडे खोडले जातात, तर हे प्रॅक्टिसचं महत्व आणि ते ऍक्च्युअली कधी केलं पाहिजे? निश्चित फार चांगला प्रश्न आहे. आणि तुरीचे आता शेंडे खोडणे यालाच आपण निपिंग टेक्निक म्हणतो. आणि तुरीमध्ये हे साधारण करणे फार गरजेचे आहे. साधारण तूर पेरणीनंतर जर आपण 45 दिवसांनी जर शेंडे खोडले वरून 5 सेंटीमीटर, तर साधारण याची झाडाची उंची आपल्याला राखण्यात यश येते. आणि त्या शेंड्या खोडल्याचा फायदा काय होतो, प्राथमिक आणि दुय्यम फांद्याची संख्या वाढते. आणि प्राथमिक आणि दुय्यम फांद्यांची संख्या वाढली की ऑटोमॅटिक आपल्याला फुलं आणि शेंगांची संख्या वाढते आणि उत्पादनात वाढ होते. तर आता प्रयोगांती महात्मा फुले कृषी विद्यापीठात आम्ही सलग प्रयोग 3 वर्ष घेऊन तर आम्ही एक रिकमेंडेशन दिलंय की साधारण पेरणीनंतर 45 दिवसांनी जर शेंडे खोडले तर आपल्याला 13 ते 15% उत्पादनात वाढ होते, यात कुठलीही शंका नाही. तर शेतकरी बंधूंना माझे एकच सांगणे आहे की आपण एकाच वेळेस एकदाच शेंडे खोडून घ्यावे. काही शेतकरी परत 60 दिवसांनी करतात, 90 दिवसांनी, तर ते विनाकारण आपण उत्पादन खर्च वाढू नये
त्यासाठी फक्त 45 दिवसांनी आपण योग्य वेळेत जर खुडणी केली तर निश्चित आपल्याला उत्पादनात वाढ होईल, यात कुठलीही शंका नाही. तर तुम्ही आता थोडा आंतर मशागतीचा आणि तण व्यवस्थापनाचा उल्लेख केला, तर तण व्यवस्थापन, पेरणीनंतरचं तूर पिकातील तण व्यवस्थापन कशा प्रकारे केलं पाहिजे? तूर पेरणी केल्यानंतर आपण 15 ते 20 दिवसांनी शक्यतो पहिली कोळपणी करणे गरजेचे आहे. त्यानंतर दुसरी कोळपणी हे त्यानंतर 15 ते 20 दिवसांनी. अशा पद्धतीने जर आपण 2 कोळपणी केल्या तर जमीन भुसभुशीत होते आणि जमिनीद्वारे जे बाष्पीभवन होते ते सुद्धा बाष्पीभवनद्वारे जे पाण्याचा अपव्यय होतो तो सुद्धा कमी होतो आणि आपल्याला या पिकास फायदा होतो. आणि जिथे आता कमतरता आहे मजुरांची, जिथे शक्य नाही अशा ठिकाणी आपण पेरणी नंतरचे जे काही तणनाशक आहेत त्यात आपल्या परशूट म्हणून आहे, इमेज थॅपर किंवा ओडीसी म्हणून आहे, हे 2 आपण जर चांगल्या पद्धतीने साधारण पीक पेरल्यानंतर 20 ते 25 दिवसांनी या 2 तणनाशकाची जर आपण फवारणी केली. आता परशूट आपण हे 10 लिटरला 20 ml घ्यायला सांगतो आणि तुम्ही जे ओडीसी आहे हे साधारण 10 लिटरला 2 ml घ्यावे आणि हे जर 20-25 दिवसांनी आपण पेरणीनंतर फवारले तर चांगल्या पद्धतीने तणांचा बंदोबस्त होतो आणि गरज असेल तिथं फक्त तुरीच्या ओळीतली फक्त खुरपणी करून गवत काढून घ्यावे. आणि सुरुवातीची 1 महिन्यात तुरीची ही वाढ फार स्लो असते, साधारण दर दिवसाला 1 सेंटीमीटरची वाढ होत असते आणि तुरीची वाढ ही खरी 45 ते 60 दिवसानंतर आपल्याला चांगल्या पद्धतीने होते. त्यामुळे आपण तूर या पिकाचे चांगल्या पद्धतीने तण व्यवस्थापन करावे की जेणेकरून जर सुरुवातीच्या काळातच तणांचं जर आपल्याला नियोजन करता आलं नाही तर तुरीची वाढ सुद्धा समाधानकारक होत नाही आणि आपल्याला अपेक्षित असे उत्पादन मिळत नाही. मला वाटतं की तूर सोयाबीन हे आंतरपीक बऱ्यापैकी शेतकरी सध्या फॉलो करत आहेत, घेत आहेत, तर त्याचं व्यवस्थापन तुम्ही कसं सांगाल? त्याचं व्यवस्थापन कशा प्रकारे केलं? निश्चित. आता तूर हे पीक साधारण 180 ते 200 दिवसात हे पीक आहे. त्यासाठी आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठ 2013 मध्ये जास्त अंतरावर तूर लागवडीची एक शिफारस केलेली की 2 ओळीतले अंतर हे 6 फूट राहील आणि 2 रोपातले अंतर 1 फूट राहील, म्हणजे 180 बाय 30 सेंटीमीटर. यामुळे काय होतंय आपल्याला मध्ये आंतरपीक घेता येते आणि हे आंतरपीक कुठले घ्यावे तर कमी कालावधीची पिके, त्यात सोयाबीन आहे, सोयाबीन पीक आहे, नंतर मूग आहे, उडीद आहे, ते साधारण 90 ते 100 दिवसात पिकं तयार होतात आणि त्यानंतर मग तुरीचं पीक काढल्यानंतर तुरीला आपल्याला रान आपलं तयार करून तूर पिकास ते फार चांगल्या पद्धतीने होते. या आंतरपिकाचा महत्वाचा फायदा काय होतो, आता आपल्याला सुरुवातीला पाऊस पडल्यानंतर पावसाचा कालखंड बऱ्यापैकी खंड पडलेला आहे, त्यामुळे आता निदान मूग उडीद पिकं तरी आपल्या हाताशी लागतील या दृष्टीने आंतरपीक घेणे फार गरजेचे आहे. आणि प्रयोगांती असे दिसून आले, जर आपण तूर अधिक मूग एकाच 3 म्हणजे 1 ओळ तुरीची 3 ओळी मुगाच्या जर घेतल्या तर निश्चित आपल्याला चांगल्या पद्धतीने फायदा होतो. 1 रुपया खर्च केला तर त्यापासून 3 रुपये आपल्याला फायदा होतो. त्यानंतर उडीद आहे आणि सोयाबीन, ह्या 3 पिकांचे आपण निश्चित आंतरपीक म्हणून घ्यावे. त्यानंतर आपण सूर्यफूल घेऊ शकतो, बाजरी सारखे पीक घेऊ शकतो. तर शेतकरी बंधूंना नक्कीच आंतरपीक हे घेतल्यास आपल्याला चांगल्या पद्धतीने फायदा होईल, यात काही शंका नाही. सर, सध्या आपण बघतो की पावसाची अनियमितता, म्हणजे महाराष्ट्रातील काही भागात अतिवृष्टी झाली आहे आणि काही भागात अगदीच पाऊस खूपच कमी आहे, तर या अनुषंगाने कसं व्यवस्थापन केलं पाहिजे? निश्चित. आता तूर हे पीक तसं कोरडो पीक असल्या कारणाने त्या पिकात जास्त पाणी चालत नाही. त्यासाठी आपल्याला ज्या ठिकाणी फार अतिवृष्टी झालेली असेल किंवा पाणी साचलेले ते प्रथम पाणी काढून देणे गरजेचे आहे. जर आपण पाणी काढून नाही दिले तर मुळांना आपल्याला ऑक्सिजन मिळत नाही आणि त्यामुळे मूळकुज होते आणि मुळे कुजले की झाड वाढून जाते. त्यासाठी आपल्याला प्रथम एक तर चर काढून पाणी काढून देणे आणि ज्या ठिकाणी पावसाचा कालखंड पडलेला आहे अशा ठिकाणी आपल्याकडे जर संरक्षित पाणी देण्याची गरज उपलब्ध असेल तर एक संरक्षित पाणी द्यावे की जेणेकरून आपल्याला आता हे सध्या व्हेजिटेटिव्ह स्टेज आहे, म्हणजेच काही वाढ आहे तूर पिकाची, तर आपण साधारण 35 ते 40 दिवसांनी एक पाणी दिले तर नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीने फायदा होतो. आणि ज्या ठिकाणी आपल्याकडे आता पाणी देण्याची सुविधा नाही तर त्या ठिकाणी आपण 2% युरियाची जरी फवारणी केली
किंवा 2% DAP फवारणी केली, म्हणजे 10 लिटर पाण्यामध्ये जर 200 ग्रॅम युरिया घेऊन चांगल्या पद्धतीने मिक्स करून जर फवारणी केली तर निश्चित जे काय आपल्याला हे पाण्याचा ताण जाणवतो, झाड ते ताण सहन करण्याची क्षमता या झाडामध्ये येते. तसेच आपल्याकडे विद्रव्य खते सुद्धा उपलब्ध आहेत 19-19-19. तर या विद्रव्य खतांची सुद्धा आपण सुरुवातीला जर फवारणी केली 1% 10 लिटर पाण्यामध्ये 100 ग्रॅम घेऊन, तर निश्चित आपल्याला चांगल्या पद्धतीने होते. त्यानंतर फुलकळी अवस्थेत आपण 05234 या विद्रव्य खतांची 1% फवारणी करावी. आणि शेंगात दाणे भरत असताना जरी आपण 13-045 यालाच आपण पोटॅशियम नायट्रेट म्हणतो, या विद्राव्य खतांची जर आपण फवारणी केली तर जिथे पाण्याचा ताण म्हणजे पाणी देण्याची सुविधा नाही अशा ठिकाणी या 3 पद्धतीने आपण विद्राव्य खते दिले तर नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीने उत्पन्न आपल्याला मिळेल. बरोबर सर. म्हणजे कोरडवाहू शेतीमध्ये जर पावसाचा ताण पडल्यास युरियाचा स्प्रे किंवा DAPचा स्प्रे तुम्ही सांगितल्याप्रमाणे घेऊ शकतो. काही कुठली खतं पेरणीनंतर तूर या पिकास चालतात का? तर आपली जी शिफारस आहे पेरणी सोबतच खते द्यावेत. रासायनिक खतांची आपली जी काही शिफारस आहे 25-50-0 म्हणजे 25 किलो नत्र, 50 किलो पालाश आणि आपल्या जमिनीत पोटॅश भरपूर असल्यामुळे पोटॅशची गरज पडत नाही. पण ज्या ठिकाणी आपण जर माती परीक्षण करून जर आपल्या जमिनीत कुठल्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असेल तर निश्चित आपण त्या सूक्ष्म आयर्न असेल, झिंक असेल, या आपण सूक्ष्म अन्नद्रव्यांची सुद्धा कमतरता असेल तर हेक्टरी आयर्न तर फेरस सल्फेट आपण 20 किलो प्रति हेक्टरी द्यावे. झिंकचं 25 किलो झिंक सल्फेट हे 25 किलो प्रति हेक्टरी दिल्यास निश्चित आपल्याला चांगल्या पद्धतीने फायदा होतो. बरेच शेतकऱ्यांचे फोन येतात की सर आता हे आमचं पीक 30 दिवसात झाले, 40 दिवसाचे, ह्याला कुठली खते द्यावी. हे कडधान्यवर्गीय पीक असल्या कारणाने हे जमिनीत आपल्याला हवेतला नत्र शोषून तो जमिनीत साठवला जातो. त्यामुळे त्यासाठी आपण कुठल्याही पद्धतीचे खते, रासायनिक खते हे पेरणीनंतर देऊ नये. अन्यथा हे तुमचा उत्पादन खर्च वाया जातो. आणि ह्या हवेतला नत्र साधारण प्रति हेक्टरी 40 ते 50 किलो प्रति हेक्टरी नत्र साठवला जातो. म्हणून हे कडधान्य वर्ग हे आपल्याला जमिनीचा पोत सुधारण्यास निश्चित फायदेशीर आहे. आणि तुरीच्या बाबतीत बोलायचं झालं, तूर पीक हे जेवढे वरती असते तेवढेच हे खाली असते. म्हणजे तूर पिकाचे हे मुळे साधारण 1 ते 2 मीटर खोलवर जात असते. कारणाने जमिनीतल्या खोल भागातून सुद्धा हे अन्नद्रव्य पीक हे पीक घेत असल्या कारणाने तूर पिकास पेरणीनंतर कुठल्याही पद्धतीचे खत देऊ नये. सर मला वाटतं तुरीला किडींचं माहेरघर म्हणलं जातं. तर प्रमुख किडी आहे आणि त्यांचं व्यवस्थापन आपण कशा प्रकारे केलं पाहिजे याबद्दलही तुम्ही थोडं सांगा. तूर हे कडधान्यवर्गीय पीक असल्या कारणाने या कडधान्य पिकामध्ये साधारण प्रथिनांचं प्रमाण जास्त असल्या कारणाने याच्यावर साधारण तूर पिकावर जर आपण पाहिलं तर साधारण 250 विविध किडींचे आपल्याला प्रादुर्भाव आढळून येतो. त्यात प्रामुख्याने शेंग पोखरणारी आळी ही महत्वाची आहे. त्यानंतर शेंग माशी आहे आणि एक सुरुवातीला आपल्याला पाणी गुंडाळणी आळी या पद्धतीने ह्या आपल्याला तुरीच्या पिकावर किडी आढळून येतात. तर या तिन्ही आळ्यांचा आपण जर चांगल्या पद्धतीने बंदोबस्त केला तर जे काही ह्या किडींचा आपण बंदोबस्त नाही केला तर साधारण 30 ते 40% नुकसान होते. यासाठी आपण सुरुवातीलाच एकतर या पिकास आपण प्रति हेक्टरी 5 फेरोमेन कामगंध सापळे लावत, जेणेकरून आपल्याला या किडींचे आपल्या पिकावर प्रादुर्भाव झाला की नाही हे दिसून येते. आपल्याला जर प्रति दिवस 8 ते 10 पतंग या कामगंध सापळ्यामध्ये आढळून आले तर नक्कीच आपल्याला शेंगा पोखरणी आळीचा आपल्या पिकावर प्रादुर्भाव झाले असे कळून येते. त्यानंतर आपण फवारणी करणे गरजेचे आहे. त्यासाठी आपली पहिली फवारणी पीक फुलकळी अवस्थेत असतानाच जर आपण 5% निंबोळी अर्काची फवारणी केल्यास निश्चित आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण होते. आणि त्यानंतर दुसरी फवारणी 15 ते 20 दिवसांनी जे महात्मा आपले कृषी विद्यापीठाने हेलिक्विल HNP आपण म्हणतो हेलिक्विल तयार केलेले, याची जर प्रति हेक्टरी 500 लिटर पाण्यात 500 ml घेऊन जर फवारणी केली तर सर्व पद्धतीचे आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण होतं या आळ्यांचं आणि आपल्या पिकाचे संरक्षण होऊन आपल्याला चांगल्या पद्धतीने उत्पादन होते. आणि गरज पडल्यास आपल्याला जर रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करायची असेल तर सुरुवातीला आपण इमामेक्टिन बेंझोएट असेल किंवा
काही शेतकरी आता क्लोरो अँट्रीनिलिप्रोल यालाच कोराजेन म्हणतो, कोराजेनचे सुद्धा आपण फवारणी केल्यास पीक 1 महिना आपल्याला पिकाचा चांगल्या पद्धतीने या किडींचा बंदोबस्त होतो आणि कुठल्याही पद्धतीचे हे पीक आपल्याला म्हणजे किडींचं आढळून येत नाही. त्यासाठी आपण क्लोरो अँट्रीनिलिप्रोलचं सुद्धा फवारणी करू शकता. पण आपण जर वेळेत जर फवारणी केली निंबोळी अर्क 5% आणि दुसरी हेल्युकिल, तर तिसरी रासायनिक कीटकनाशकाची शक्यतो फवारणी घेण्याची गरज पडत नाही. तसेच आपण तूर पेरताना जर 100 ग्रॅम आपण ज्वारीचे धान्य किंवा मका आहेत जर आपण मिक्स करून पेरली, तर या आपल्या ज्वारी धान्याचा आपल्याला पक्षी बसून तर हे पक्षी त्या आळ्यांचं चांगल्या पद्धतीने वेचून त्यांचं सुद्धा नियंत्रण करतात. किंवा आपण प्रति हेक्टरी 50 ते 60 पक्षी थांबे सुद्धा आपण लावू शकतात की ज्याच्यावर पक्षी बसून तर पक्षी त्या आळ्या वेचून चांगल्या पद्धतीने नियंत्रण करतात. तर अशा पद्धतीने आपण जर काळजी घेतली तर आपल्याला ह्या तूर पिकाचे किडींपासून चांगल्या पद्धतीने संरक्षण करता येईल. तर तुम्ही अगदीच व्यवस्थित एका पद्धतीने कसं व्यवस्थापन करता येईल हे सांगितलं आणि कमीत कमी खर्चात. याप्रमाणेच महत्वाचे रोग आणि त्यांचं नियंत्रण कसं करता येईल? आता तूर पिकावर प्रामुख्याने मर यालाच आपण फ्युजरम विल्ट म्हणतो आणि दुसरा जो महत्वाचा रोग आहे तो स्टेरिलिटी मोझॅक डिसीज याला वांज रोग म्हणतो. तर मोर रोग प्रतिकारक आपण सुरुवातीलाच जे काय आपण वाणांची निवड करतो त्यासाठी आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठ असेल किंवा मराठवाडा कृषी विद्यापीठ असेल, डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ या विद्यापीठाने जे काय वाण विकसित केले हे मर रोगास प्रतिकार क्षमच असतात आणि अशाच वाणांची आपण निवड करणे गरजेचे आहे. पण आपण एकच पीक जर सतत घेत गेलो तर मर रोगग्रस्त सुद्धा प्लॉट आपले जमीन होऊ शकते. त्यासाठी पिकांची फेरपालट सुद्धा करणे फार गरजेचे आहे. त्यासाठी आपण कडधान्य नंतर तृणधान्य पीक घेतल्यास नक्कीच या चांगल्या पद्धतीने, कारण एक असा संशोधनातून असे आढळून आले की तूर पिकानंतर जर ज्वारी पीक घेतले तर 60% हे मर रोगाचे प्रमाण कमी होते. त्यासाठी आपण या पद्धतीने पीक फेरफालट करावी. आणि तुरीच्या आणि वांजरोग तुरीच्या बंदोबस्तासाठी आपण सुरुवातीलाच जर बीज प्रक्रिया केली, कारण 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रति किलो या बेनस लावून जर आपण पेरणी केली तर निश्चित भविष्यात हे जे मर रोग यासारखी येणारे असतात याचे चांगल्या पद्धतीने नियंत्रण होते. आणि नंतर जर आपण बीज प्रक्रिया केली आणि भविष्यात हे जर रोग आले तर आपल्याला कंट्रोल करणं फार अवघड जाते, कारण हे ड्रेंचिंग आपण करू शकत नाही प्रत्येक झाडाला. त्यासाठी शेतकरी बंधूंनी बीज प्रक्रिया करणे फार गरजेचे आहे. आणि दुसरं म्हणजे मर जे काही मर प्रतिकारक वाण आहेत अशाच वाणांची निवड करावी. आणि दुसरा जो वांज रोग आहे, आता वांज रोगाच्या बाबतीत शक्यतो विद्यापीठ जे काय आहेत हे प्रत्येक रोगास कमीत कमी मध्यम ते प्रतिकारक असे वाण तयार करतात. पण काही आता प्रायव्हेट कंपन्या सुद्धा वाण आहेत पण हे आमच्याकडे टेस्टिंगला येत नाही आणि ते वाण प्रसारित केल्यामुळे एखादा वाण जर ससेप्टिबल असेल किंवा संवेदनशील असेल त्या रोगास. आणि वांज रोगाच्या बाबतीत बोलायचं झालं तर ज्या ठिकाणी पाण्याचा ओढा असेल किंवा शेततळे असेल किंवा 3 बाजूने ऊस लागवड होत असेल, कारण अशा ठिकाणी मग हवामान हे दमट होते, जिथे आर्द्रता वाढते, त्यामुळे आणि या वांज रोगाचा फार मोठ्या प्रमाणात प्रसार होतो. आम्हाला आता आम्ही आता काही शेतकऱ्यांचे कंप्लेंट येतात की सर आमच्याकडे असा रोग आलेला आहे. आम्ही प्रत्यक्ष जाऊन पाहतो तर त्या ठिकाणी एकतर शेततळे असते किंवा ओढा असतो किंवा 3 बाजूने ऊस असेल. आणि यासाठी आमचे सांगणे आहे की शक्यतो मग त्यासाठी एक तर प्रतिकारक अशी वाण आपण तिथे या वाणांचीच लागवड करावी किंवा मग तिथे लागवड करण्याची टाळावी. आणि दुसरे म्हणजे आपण जे काय बरेच शेतकरी विचारतात की सर या तूर पिकाचा खोडवा घ्यावा का, तर आमचे सांगणे की विद्यापीठात शिफारशी शक्यतो तुरीचा खोडवा घेऊ नये, कारण तुरीचा खोडवा घेतला की आपण दरवर्षी हे म्हणजे वर्षभर पीक राहते आणि त्या किडींचा किंवा वांज रोग हा कोळी कीटकामार्फत प्रसार होतो आणि या कीटकांचं मग वर्षभर या खाद्य मिळतं आणि त्या खाद्यामुळे हे कीड कायमस्वरूपी राहतं आणि मग पुढच्या वर्षी तुमचे हळूहळू जे वाण मध्यम प्रतिकारक ससेप्टिबल होत जातात. म्हणून आमचे सांगणे आहे की तुरीचा शक्यतो खोडवा घेऊ नये. आणि बांधावर सुद्धा आता तूर लागवड करतात तर आपण बांधावर सुद्धा ते झाडे ठेवू नये. एवढी काळजी घेतल्यास निश्चित आपल्याला तूर पिकाचे जे काही महत्वाचे रोग आहेत, मर असेल, वांज रोग, या रोगांचा चांगल्या पद्धतीने आपण बंदोबस्त करू शकतो. मला वाटते सर तूर हे इनडिटर्मिनेट क्रॉप असल्यामुळे त्याचा खोडवा भरपूर शेतकरी घेतात. तर
याचं जे हार्वेस्टिंग, ह्याला हार्वेस्टिंगला आपण कंबाईन हार्वेस्टर सजेस्ट करू शकतो का तुरीसाठी? आता शक्यतो जे काय आता बाजारात आपल्याकडे कंबाईन हार्वेस्टर उपलब्ध आहेत. आपण गव्हाची हार्वेस्ट मळणी हे कंबाईन हार्वेस्टिंग करतो, सोयाबीनची करतो. आता तुरीमध्ये सुद्धा आम्ही आता 2 वर्षापासून आमच्याकडे बीज उत्पादन प्लॉट असून सुद्धा आम्ही कंबाईन हार्वेस्टिंग करतो. त्यात कुठल्याही प्रकारचे नुकसान होत नाही. आता महाराष्ट्र राज्यात जी काय BDN 711 फार मोठ्या प्रमाणात घेतला जातो. हा वाण कोरडवाहू भागासाठी फार वरदान ठरलेला आहे. आणि ह्या वाणात वैशिष्ट्य म्हणजे एकाच वेळेस फुलं लागतात आणि शेंगा एकाच वेळेस लागत असल्याने एकाच वेळेस पक्व होतात शेंगा, आणि शेंगगळ सुद्धा फार कमी प्रमाणात होती. आणि त्यामुळं निश्चित हा कोरडवाहू भागासाठी वरदान ठरलेले. फक्त या वाणाचे दाणे हे पांढरे असल्या कारणाने विदर्भात जास्त करून या वाणास मागणी होत नाही आणि पश्चिम महाराष्ट्रात होतं. फक्त हा काही मराठवाड्याचा भाग आहे, त्या ठिकाणी ह्या वाणाची फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे. पण त्या ठिकाणी आपण BDN 716 आहेत, आमची महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेली जे फुले राजेश्वरी हा वाण आहे, या वाणांची आपण निवड करू शकता. तर अशा पद्धतीने आपण कंबाईन हार्वेस्टरने तूर काढण्यास काही अडचण नाही. आणि कारण मजुरांची दिवसेंदिवस आता कमतरता भासत आहे, आणि मजुरांची कमतरता भासत असल्या कारणे वेळेत आपल्याला काढणी करणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण निश्चित कंबाईन हार्वेस्टरने तूर काढू शकता, यात कुठलीही शंका नाही. तर कंबाईन हार्वेस्टरमुळे दाणे फुटणे किंवा त्याचा काही लॉस होऊ शकतो का एक्स्ट्रा? तसं लॉस होत नाही. आता त्यासाठी आपल्याला जे काय RPM ठरलेले आहेत, तर तुम्ही साधारण 600 ते 700 RPM जर तूर पिकास ठेवले तर त्यामुळे कुठल्याही आणि वेळेत काढणी केली पाहिजे. जर तुमचे तूर पीक हे पक्व झाले आणि तुम्ही जर साधारण 15-20 दिवसांनी किंवा महिन्यांनी जर काढायला गेले तर निश्चित तिथे तुमचे शेंगातून दाणे म्हणजे गळ होईल दाण्याची, आणि त्यातून नुकसान होईल. आणि काही ठिकाणी मग म्हणजे दाणे फुटण्याची सुद्धा डाळ होण्याची सुद्धा प्रकार आम्हाला दिसून आलेले. त्यासाठी वेळेत फिजिओलॉजिकल मॅच्युरिटी आपण म्हणतो, अशा स्टेज नंतर तुम्ही 5-6 दिवसांनी जर काढणी केलीच कंबाईन हार्वेस्टरने तर कुठल्याही प्रकारचे नुकसान होणार नाही. आणि त्या पद्धतीने आपण RPM ऍडजस्ट करून घेणे हे गरजेचे आहे. आता आपण बीज प्रक्रियापासून ते हार्वेस्टिंग पर्यंत म्हणजे काढणीपर्यंत पोहोचलो. आता काढणीनंतर पिकामध्ये काय काळजी घेतली पाहिजे? निश्चित काढणीनंतर फार काळजी घेणे गरजेचे आहे. आपण जर काळजी घेतली नाही तर साधारण या काढणीमध्ये जे काय विविध किडींचा प्रादुर्भाव होतो, आणि त्यामुळे साधारण 10 ते 20% आपल्याला नुकसान होतं. म्हणजे जे काय आपण उत्पन्न नवीन तंत्रज्ञान वापरून आपल्याला जो फायदा झालेला तो या साठवणुकीमध्ये लॉस होण्याची शक्यता असते. त्यासाठी एकतर आपण काढणीनंतर धान्य चांगले 3 ते 4 ऊन देऊन आपण वाळवणे, जेणेकरून त्यातली आर्द्रता हे साधारण 8 ते 10% राहील. आपली आर्द्रता जर जास्त राहिली तर मग साठवणूक किडींचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात होतो. त्यानंतर आपल्याला जर हे धान्य लगेच विकायचं नसेल तर आपण त्याला फ्युमिगेशन सुद्धा आपण सेल्फॉस या नावाची मार्केटमध्ये टॅबलेट मिळतात. तर साधारण 1 टनासाठी आपण 3 ते 4 टॅबलेट ठेवून 1 महिन्यासाठी जर फ्युमिगेशन केलं तर चांगल्या पद्धतीने ज्या आपल्याला कोलोचिब्रियल चायनेसिस म्हणून ही पेस्ट आहे, त्यालाच आपण भुंगेरी म्हणतो, ते या किडींपासून चांगल्या पद्धतीने नियंत्रण होते. तसेच आपल्या आता जे काही ज्या गोण्यांमध्ये आपण धान्य साठवणार त्या सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने उन्हात वाळवून आणि त्याच्यात 1% डेल्टा मेथ्रिन घेऊन आपण त्याच्यावर फवारणी करून त्यात धान्य जर साठवले तर चांगल्या पद्धतीने आपल्याला साठवणुकीत किडींपासून संरक्षण होते. तसेच 5% लिंबाचा पाळा आपण जर ह्या तुरीच्या धान्यात टाकला तर निश्चित आपल्याला चांगल्या पद्धतीने किडींपासून संरक्षण होते, असे आपल्याला आढळून आलेले. मला वाटते सर आपण अगदीच बीज प्रक्रियापासून ते माती परीक्षण ते पिकांच्या अवस्थांनुसार कीड आणि रोगाचं एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन, त्याच्यानंतर हार्वेस्टिंग आणि हार्वेस्टिंग नंतर घ्यावयाची काळजी, हे सर्व विषय आज आपण इथे कव्हर केलेले आहे. मला वाटते सर ह्या छोट्याशा सेशन मध्ये आपण खूप मोठा आढावा संक्षिप्त चर्चा आज आपली झालेली आहे. सर मी ॲग्रोवन डिजिटल तर्फे आपलं धन्यवाद मानतो. शेतकरी बंधूंना
काही जर प्रश्न असतील, अडचणी असतील तर माझा भ्रमणध्वनी क्रमांक आहे 7588513398. याच्यावर आपण कधीही मला संपर्क साधू शकता. मी आपल्या प्रश्नास नेहमीच उत्तर देण्यास तयार आहे. धन्यवाद.